ती आदरणीय पवार साहेब एकदा टाळ्या वाजून साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं। विचारायचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोनचे नेते अध्यक्ष अप्पासाहेब पवार, नामदेव बापू ठाकरे, रामभवानी तुळे, योगिनीताई गिरेकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेनेचे नेते शरद सूर्यवंशी, आम आदमी पार्टीचे नेते रवींद्र जाधव, काँग्रेस पक्षाचे नेते इतर करारे, हरीश सुधा, आरसीआयचे अवसाहेब वाघमारे, ईडीसीआयचे अजिंक्य भैया चांदणे, व्यासपीठाचे अन्य सगळे सहकारी किंवा सगळ्यांच्या उद्याच्या लोकसभेच्या विरोधात सुप्रियाताई सुळे आणि उपस्थित बंधू बऱ्याच दिवसातून आज मी बदलले आले। एक काळ असा होता की जाता इथं या ठिकाणी थांबायचं, काही सहकारी होते त्याचे काही हयात नाही, त्यांच्याशी गप्पा मारायच्या, तालुक्यामध्ये काय चाललं याची माहिती घ्यायची, पण ते काही अलीकडे घडलं नाही। आणि मला आनंद आहे की एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आज इथं उपस्थित आहात आणि तुम्हा लोकांशी बोलण्याची संधी मला मिळाली। या तालुक्याचं अनेक वर्षाची माझा संबंध आहे। मागे एकदा मी सांगितलं होतं, कदाचित तुम्हाला माहीत असेल, मी ज्यावेळी शाळेत शिकत होतो त्यावेळेला माझ्या घरी मोसंबीची बाग होती। माझ्या घरी भाजीपाला मोठ्या प्रमाणात केला जायचा आणि हा भाजीपाला घेऊन रविवारी दौंडच्या बाजारात मी येत असे। त्या दौंडच्या बाजाराची मला जुनी आठवण आहे। 1967 साली मी ज्या वेळेला विधानसभेला पहिल्यांदा उभं राहिलो त्यावेळेला रवींद्रकरांनी मला मदत केली। ती कशी केली? मी तर बारामतीच नव्हतो, पण आमचे बाजार केले। कुणी रविवारचा बाजार असतात तर त्या बाजारात जायचं, वालचंदनगरचा बुधवारचा बाजार असायचा त्या बाजारात जायचं, बारामतीचा बाजार गुरुवारी असायचा तर त्या बाजारात जायचं आणि हे सगळे बाजार केली। मालाची विक्री करणारे ते एक अजब डोकं चाललं। त्यांनी महत्त्वाचा कुणाला सांगितलं, त्यांची कामाची पद्धत वेगळी होती। त्यांच्याकडे कुणी गिऱ्हाईक आलं की चर्चा सुरू करायची, बारामतीत पवाराचा लई जोर, सगळी मतं त्याच्याच नावाने द्यायची। लोक म्हणतात म्हणा, पण हे सांगत असत आणि त्याचा परिणाम उत्तम प्रचार झाला, मोठ्या मताने विजयी झाला। नंतरच्या काळामध्ये 1984 आणि त्यानंतर 3 वेळेला लोकसभेची निवडणूक लढवायची जबाबदारी माझ्यावर आली। दौंडने कधी हात राखून मतं दिली नाहीत, नेहमीच पाहिजे तितकी मतं त्या ठिकाणी दिली। आज या दौंडच्यासाठी सुद्धा काही ना काहीची हातभार व्हावा ही माझीसुद्धा इच्छा होती। कोणता हातभार व्हायचा? एक तर शेतीला पाणी, त्या पाण्याच्या संबंधीचे बरेच निकाल घेतले। आज पुणे जिल्ह्यामध्ये 2 तालुक्यात सगळ्यात जास्त ऊस आहे, एक सिल्लोड आणि दुसरा दौंड। आणि त्याचं महत्त्वाचं कारण पुण्याच्या उत्तरेच्या भागामध्ये जी धरणं बांधली गेली
आम्हा लोकांचा सुद्धा त्याच्यात काही हातभार आहे. त्या सगळ्याचा फायदा या दौंड आणि शिरूरला अधिक झाला, त्यानंतर इंदापूरला झाला आणि महाराष्ट्रामध्ये ऊसाचं उत्पादन करणारं एक महत्त्वाचा जिल्हा म्हणून आज दौंड तालुक्याचा पुणे जिल्ह्याचा ठिकठिकाणी उल्लेख केला जातो. आज या ठिकाणी कारखानदारी वाढावी हा विचार होता. माझ्याकडे राज्याची सूत्र होती, त्या मी निकाल घेतला की पुणे जिल्ह्यात आपण कारखानदारी विकेंद्रित सुरुवात करायची. पूर्वी काय होतं, सगळी कारखानदारी फिरफी चिंच, हे फिरफी चिंच ठीक आहे, पण म्हणजे आता एका ठिकाणी कारखानदारी करायची नाही. मग जेजुरीला MIDC काढली, इथं वेगनच्या जवळ MIDC काढली, इंदापूरच्या जवळ MIDC काढली, चाकणला MIDC काढली, कुलकून चाकणला MIDC काढली आणि हजारो काम त्या माध्यमातून मिळालं. माझ्या डोक्यात एक गोष्ट होती, एखादा मोठा कारखाना आला आणि एक दिवशी मी जकार्ताला गेलो, तो इंडोनेशिया, आणि इंडोनेशियामध्ये त्यावेळेला सुफिया राहत होती. तिथे यजमान तिथं नोकरी करत होते आणि त्यांना विचारायला मी तिथे गेलो. त्यांचे यजमान ज्या ठिकाणी नोकरी करत होते त्यांची माझी ओळख झाली आणि त्या लोकांचा धंदा कागद तयार करण्याची कारखाना आहे. मी सहजच त्यांना म्हणजे कागद तयार करण्याचा तुमचा कारखाना या देशात हिंदुस्थानामध्ये कागद फार लागतो, तुम्ही एखादा कारखाना हिंदुस्थानात का नाही करायचं, तुम्ही जरा जागा द्या, मदत करा. परत आलो अधिकाऱ्यांशी बोललो, त्या इंडोनेशियाच्या कंपनीच्या लोकांना बोलवलं आणि विगनच्या पुढं सिनार मास, तुम्हाला माहीत असेल कदाचित कारखाना, तो कारखाना त्या ठिकाणी आणण्याच्यासाठी पुढाकार घेतला आणि तो कारखाना हजार 500 लोकांना काम देत असेल. दौंडच्या संपत्तीमध्ये, इंदापूरच्या संपत्तीमध्ये त्या कारखान्याची मदत ही नक्की लागलेली आहे. हे सांगतो एवढ्यासाठी की हा विकास या पद्धतीने करायचा असतो. विकासाच्या ठिकाणी राजकारण आणायचे नाही. असं बोलताना काही लोकांनी सांगितलं की काही नेते असेल की तुम्ही आमच्याबरोबर सारखं वागलं नाही, तुझं पाणी बंद करतो, तुझी वीज बंद करतो. माझी या सगळ्यांना विनंती आहे, बाबांनो कधी काही तुम्ही माझ्यावर काम केलं, जोपर्यंत तुमचं वागणं ठीक आहे तोपर्यंत माझाही तुम्हाला साथ होती. पण तुम्ही राजकारणाच्यासाठी गोरगरीब लोकांना त्रास आणि दंगदाची देत असेल तर ज्या गावच्या बोली त्याच गावच्या वावली ही गोष्ट लक्षात ठेवून त्याच्यामध्ये जगाशी परिसर राहणार. आज आपण लोकसभेच्या निवडणुकीला जमले, देशाचा कारभार करायचा. एका बाजूला मोदींच्यासारखी व्यक्ती आहे, दुसऱ्या बाजूला देशाचे सगळे विरोधी पक्षाच्या लोकांना आम्ही एकत्र केलं आणि एकत्र करून राज्यामध्ये एक पर्याय देण्याच्या उद्देशाचा प्रयत्न करतो. लोक आम्हाला विचारतात की तुम्ही राज्य चालवायचं म्हणता, प्रधानमंत्री कोण तुमच्याकडे आहे कुठं? मी त्यांना सांगत असतो तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्यापैकी काही लोकांना आठवत असेल 1977 साली जयप्रकाश नारायण यांनी देशाला उद्देशून एक सूचना केली की सगळ्या विरोधी पक्षाच्या लोकांनी एकत्र यावं. लोक एकत्र आले, पक्ष नव्हता, लोक आधी एकत्र आले आणि नंतर जनता पक्षाचा जन्म झाला. जनता पक्षाचा जन्म झाला आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये कुणी प्रधानमंत्री यायचं याची निवडणूक राहिली. निवडणुकीमध्ये आज जसं मोदींचं नाव सांगतात तसं नाव सांगितलं नाही. जयप्रकाश नारायणांनी आलेले सगळे खासदार बोलवले
आणि सगळ्यांना विचारलं की कोणाला करायचं, नाव आलं मोरारजीभाई देसाईंचं आणि ते प्रधानमंत्री त्या ठिकाणी झाले. हे सांगायचं कारण की एक पक्ष त्या ठिकाणी लागतो असं नाही. लोकशाहीमध्ये समान विचाराचे लोक एका विचाराने एकत्र आले आणि एकत्र निर्णय घेतला तर तो देश चालवायची कुवत असलेला प्रधानमंत्रीसुद्धा त्या देशात असू शकतो आणि ती स्थिती आज देशामध्ये आहे. मोदी साहेब ठिकठिकाणी जातात, त्यांचा अधिकार आहे. प्रधानमंत्र्यांनी जावं, आपण काय केलं हे सांगावं, पण ते आपण काय केलं हे सांगत नाही. त्याची सगळी टीका राहुल गांधींचं मला काही समजत नाही. राहुल गांधींचं काय भलं आहे. आज राहुल गांधींच्यावरती टीका करतात. हा तरुण इंदिरा गांधी, जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी यांच्या कुटुंबाचा हा मुलगा देश आणि देशाचे प्रश्न समजून घेण्यासाठी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत चालत येतो, रस्त्याने लोकांना भेटतो, त्यांचं दुःख समजून घेतो आणि त्याचं मार्ग काढण्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ही भूमिका मानतं. हा काही गुन्हा आहे? सगळ्या देशामध्ये जो माणूस फिरतो पायी आणि लोकांचे प्रश्न समजून घेतो त्याला शहाजादा म्हणून टीका करायची. आणि त्या राहुल गांधींनी आणि त्याच्या कुटुंबाने या देशासाठी सेवा किती केली. त्यांचे वडील राहुल गांधींचे, राजीव गांधी त्यांची हत्या झाली, देशासाठी प्राण दिला. त्यांच्या आजी इंदिरा गांधी त्यांची हत्या झाली, देशासाठी त्यांनी प्राण दिला. इंदिराजींचे वडील जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये 11 वर्ष तुरुंगामध्ये होते आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर या देशाला लोकशाही पद्धतीनं देश चालावा यासाठी त्यांनी एक पद्धती स्वीकारली आणि सगळ्या जगामध्ये भारताचं नाव लौकिक करण्याचं ऐतिहासिक काम हे त्यांनी त्या ठिकाणी केलं. आणि ज्या राहुल गांधीच्या 4 फेऱ्या देशाच्या स्वातंत्र्याच्यासाठी आणि नंतर देशाची इज्जत वाढवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात, त्या राहुल गांधीला उगीच टीका करायची, उगीच त्यांची चेष्टा करायची ही काही गोष्ट शहाणपणाची नाही. याचा अर्थ हा आहे की प्रधानमंत्री हा देशाचा व्यापक दृष्टिकोनातून विचार करत नाही. तुम्ही प्रधानमंत्री आहात आणि तुमचा सन्मान करतो, पण तुम्ही या देशाच्या जनतेचा सन्मान केला. या ठिकाणी आधीच्या वक्त्यांनी की त्यांना त्यांची एखादी गोष्ट चुकीची आहे ही सांगितली तर ते अजिबात खपत नाही आणि मला जवळून नसे. 12 वर्षीमध्ये ते आली होते. जाहीरपणाने सांगितलं शरद पवारांचं विरोध धरून मी राजकारणात आलो, त्यामुळे मलाही त्यांची जवळून माहिती आहे. त्यांना कधीही टीका सहन करता येत नाही. आज झारखंड नावाचं राज्य, आदिवासींचं राज्य, त्या झारखंडचा मुख्यमंत्री आदिवासी आहे. आदिवासींच्या प्रश्नाच्यासाठी प्रधानमंत्र्यांच्याकडे त्यांनी काही मागणी केली, प्रधानमंत्र्यांनी त्याच्यात काही निकाल घेतला नाही आणि म्हणून त्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रधानमंत्र्यांच्या विरुद्ध नाराजी व्यक्त करणारा कोण आणि म्हणून त्या मुख्यमंत्र्याचा खसरा भरला आणि तो मुख्यमंत्री आज तुरुंगात आहे. केवळ मत मांडलं म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकायचा निकाल. आज या ठिकाणी आपचे प्रतिनिधी आहे. आपने अरविंद केजरीवालसारखा एक कर्तृत्वान नेता देशाच्या राजधानीला दिला. तो राज्य कसा आहे, मुख्य करायला हा मुख्यमंत्री राज्य अतिशय चांगलं चालवतो. त्यांनी दिल्लीमध्ये शैक्षणिक संस्थेमध्ये चमत्कार केला आणि तो चमत्कार आज त्या ठिकाणी लोकांना अतिशय मदतगार करणारा ठरला. त्या केजरीवालने दिल्लीमध्ये आरोग्य केंद्रामध्ये लोकांना अतिशय सवलती दिल्या, अनेक निर्णय घेतले. आज तुमच्या माझ्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या माझ्या राज्यामध्ये
पेट्रोलचे भाव काय त्यांनी कमी केले. नरेंद्र मोदींनी 2014ला देशासमोर जाऊन सांगितलं, माझ्या हातात सत्ता द्या, 50 दिवसाच्या आत पेट्रोलचे भाव कमी करतो. काय झाले? त्यावेळी 70 भाव होते, आज 105 रुपयाचे. ते नाही भाव कमी केले. डिझेलचा भाव नरेंद्र मोदींनी त्यावेळी सांगितलं की मी डिझेलचे भाव खाली आणणार. सांगितलं कधी? 2014ला. आणि आज उशिरा ते भाव 91च्या पुढे जाऊन पोहोचले. याचा अर्थ दिलेला शब्द पाळायचा नाही, महागाईतून लोकांची सुटका करायची नाही, आपल्या विरोधी कोणी टीका केली त्यांना तुरुंगात टाकायचं. आणि म्हणून अरविंद केजरीवालसुद्धा आज तुरुंगामध्ये आहे. आज ही स्थिती निर्माण झाली. आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम तुमच्या व्यवसायावर होतो. आता 200 पूर्व भागामध्ये पाणी प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. तो प्रश्न सोडवायला काय तरी पावली शकते. कधीतरी बसून निकाल घ्यावा लागेल की हा पाण्याचा प्रश्न सुचला पाहिजे. त्यासाठी सत्ता वापरावी ही जबाबदारी मोदी असो किंवा शिंदे असो किंवा त्यांचे सरकारी असो त्या सगळ्यांची आहे. पण या प्रश्नाकडे कधी लक्ष देत नाही. हा तालुका शांत विचाराचा आहे. ह्या तालुक्यामध्ये अनेक लोकांनी अत्यंत संयमाने विनामेहनतीने काम केलं याची मला कल्पना आहे. तुम्हालापैकी अनेकांना माहीत नसेल, एक काळ या 201 आमदार, त्यांचं नाव जगन्नाथ वासचकर, वर्षावर्षाच विकणारा माणूस, अतिशय गरीब माणूस, माझ्यावर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये होता. सुभाष फुल अत्यंत विनम्रपणाने लोकांशी चांगले संबंध ठेवून काम करणारे ग्रस्त माझ्याबरोबर काम करत होते. रंजनाताई आजच्या सत्तेच्या राजकारणात असतील, त्यांचे चिरंजीव असतील, पण या तालुक्याच्यासाठी काही ना काही करावं यासाठी सातत्याने त्यांचा प्रयत्न होता. बापू चाकोने त्यांनीसुद्धा आम्हाला लोकांच्याबरोबर या राज्याची, या जिल्ह्याची सेवा करण्याच्या उद्देशाने काम केलं. अशा अनेक लोकांची नावं सांगता येतील. आणि या सगळ्या लोकांनी मिळून या तालुक्याचा चेहरा बदलायला प्रयत्न केलं. आणि आज माझ्या दृष्टीनं जमीन बदलते. इथे शेतीसुद्धा असेल, इथे कारखानेसुद्धा असतात. आणि माझ्यासारख्याची एक इच्छा आहे की बारामतीमध्ये मी शिक्षणाचे केंद्र उभं केलं, विद्याप्रतिष्ठान. मी सतत इथे आमच्या सरकारला सांगतो आहे, मला इथं 15 एकर जागा द्या, त्याचं उत्तम शैक्षणिक केंद्र मी देऊन होतो. इथल्या विद्यार्थ्यांना पुण्याला ते बारामतीला जावं लागणार नाही याची काळजी घ्यायची माझी तयारी आहे. त्याला तुम्हाला लोकांची साथ मिळाली पाहिजे. मी काय अधिक बोलणार नाही. निवडणूक जवळ आहे. निवडणुकीला आज सुप्रियाची उमेदवारी आहे. देशाच्या पार्लमेंटमध्ये पहिल्या वेळेचे 2 किंवा 3 खासदार की ज्यांचा पहिला, दुसरा, तिसरा हे 3 नंबर संबंध येतो, त्याच्यामध्ये सुप्रियाचं नाव हे नेहमी घेतलं जातं. आणि तुमच्या प्रश्नाच्या संबंधी आस्था असलेली अशी एक व्यक्ती 3 वेळेला तुम्ही निवडून दिलं. यंदाच्या वर्षी पुन्हा एकदा त्यांना संधी द्या. तुम्हाला ठाऊक आहे की त्यांची खून आज तुतारी घेतलेला माणूस त्याच्या पुढचं वचन दाबा, मोठ्या मताने विजय करा. मी तुम्हाला खात्री सांगतो की यामध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नाची सोडवणूक आम्हाला लोकांच्या माध्यमातून होईल. हीच खात्री या ठिकाणी देतो आणि माझे 2 शब्द संपवतो.